तपोवन जवळील झाडांवर महापालिकेनं कुऱ्हाड चालवली आहे। एसटीपी प्लांटसाठी तब्बल 300 झाडं तोडण्यात आली आहेत। पर्यावरण प्रेमींच्या विरोधानंतरही ही वृक्षतोड करण्यात आलेली आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरात एसटीपी प्लांट होतोय आणि याचसाठी तपोवन परिसरातील 300 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे। 447 झाडं तोडण्याची कायदेशीर परवानगी असल्याचा पालिकेनं दावा केलेला आहे। तर तपोवनमधील वृक्षतोड करू नये अशी मागणी अनेक पर्यावरण प्रेमींनी केलेली होती। अनेक आंदोलनं करण्यात आली। राजकीय नेते मैदानामध्ये उतरलेले होते। सेलिब्रिटींकडून देखील याचा विरोध करण्यात आला। मात्र असा विरोध असताना देखील एसटीपी प्लांटसाठी 300 झाडं तोडण्यात आलेली आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, तपोवन जवळील झाडांवर पालिकेनं कुऱ्हाड चालवलेली आहे। विरोध होत होता, मात्र तरी देखील जवळपास 300 झाडं तोडण्यात आली आहेत। खरं म्हणजे हा परिसर तपोवनातील परिसर नाही, मात्र कुंभमेळ्यासाठी जो एसटीपी प्लांट मोठा उभारायचा आहे, जेणेकरून गोदावरीतलं पाणी शुद्ध होऊ शकेल, त्या परिसरामध्ये हे एसटीपी प्लांट आहे। आणि या एसटीपी प्लांट मोठ्या प्लांटच्या उभारणीसाठी म्हणजे गोदावरीच्या पाण्याच्या शुद्धतेसाठी इथे एसटीपी प्लांट उभारणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी जी काही झाडं होती ती या ठिकाणी तोडण्यात आली आहे। जो जुना एसटीपी प्लांट होता त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ही सर्व झाडं होती आणि त्या ठिकाणी तोडून या ठिकाणी आता नवीन एसटीपी प्लांट उभारण्यात येणार आहे। खरं म्हणजे साधुग्राम उभारणीसाठीचा तपोवनातला जो काही मुद्दा आहे तो वेगळा आहे, त्या ठिकाणी विरोध होतोच आहे। मात्र शहरातली वृक्षतोड ही नाशिकच्या विकासाला किती बाधक होऊ शकेल याचा सर्वांगीण विचार व्हावा असं पर्यावरण प्रेमी म्हणतायत। त्यामुळे विकास हा पर्यावरण सांभाळून व्हावा आणि त्याचबरोबर ही वृक्षतोड होऊ नये, कुंभमेळा सुद्धा व्हावा, मात्र नाशिकची हिरवाई जैसे थे असावी अशी मागणी आता केली जात आहे। योगेश, जरी तपोवन मधील वृक्षतोड केलेली नसली तरी तपोवन जवळील ही वृक्षतोड आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर झाडं तोडली जात असेल तर नक्कीच हा नैसर्गिक ऱ्हास म्हणू शकतोय, कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे किती मोठे परिणाम सहन करावे लागतात हे सध्या आपण अनुभवतोय। आणि त्यामध्ये जर 300 झाडं तोडली जात असतील तर पर्यावरणाला मोठी हानी आपण पोहोचवतोय। त्यामुळे या विरोधात पर्यावरण प्रेमी एकत्र येतील का, या संदर्भात काही चर्चा सुरू झाल्यात का? खरं तर नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागाकडून वृक्ष तोडीला मोठ्या प्रमाणात परवानगी दिली जाते। म्हणजे आता गेल्या 2 दशकामध्ये परवानगी देण्यात आली नाही, इतकी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडीची परवानगी ही वृक्ष प्राधिकरण समितीनं दिलेली आहे, नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागानं दिली आहे। आणि असा प्रस्ताव आणणं हे जणू काही नाशिक शहराला उजाड करण्यासारखं आहे असं पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे। अनेक वेळेस त्यांनी याबाबत आंदोलनं केली आहेत। नाशिक शहरातले जे काही नाशिककर संपूर्ण राहणारे आहेत, एक झाड जरी परिसरातलं तुटलं तरी ते संवेदनशील असतात। मात्र इतकी मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल करणं हे नाशिककरांना कदापि पटणारं नाही आणि त्यामुळे विरोध हा होणारच। जर आपण बघितलं एकूणच संपूर्ण या वृक्षतोडीला विरोध होईल असं दिसतंय। आता ही वृक्षतोड झाली, तपोवनातल्या वृक्षतोडच्या विरोध हा मोठ्या प्रमाणात प्रखर होईल या सगळ्या गोष्टींमुळे आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित याचा त्रास जो आहे तो उद्यान विभागाला सुद्धा सहन करावा लागेल। योगेश, झाडं तोडताना त्या दरम्यान काही विरोध होताना दिसला का? कारण जवळपास 300 झाडं तोडली आहेत, ती 300 झाडं काही मिनिटांमध्ये तर नक्कीच तोडली गेलेली नाहीत, त्यामुळे त्या दरम्यान काही विरोध होत होता का? खरं तर हा जो प्लांट आहे हा महापालिकेचा एसटीपी प्लांट आहे आणि याला चारी बाजूने बंदिस्त असा सर्व हा परिसर आहे। त्यामुळे त्या प्लांट मधली झाडं तोडताना कोणाच्याही लक्षात आलं नाही आणि ही झाडं तोडली जाणार हे पर्यावरणप्रेमींना समजलेलं सुद्धा नव्हतं। त्यामुळे ही झाडांची कत्तल ही सरळ कुणाच्याही लक्षात आलं नाही अशा वेळेस करण्यात आली आहे आणि ती आता उघड झालेली आहे। दुसऱ्या बाजूला नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये फॉरेस्ट नर्सरीमध्ये सुद्धा वन विभागानं मोठ्या प्रमाणात कत्तल केलेली आहे। त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये झाडांची कत्तल करून विकास करण्याचा उपक्रम हा जोरदार सुरू झालेला आहे आणि त्याचा फटका जो आहे तो नाशिकच्या पर्यावरणाला बसणार। योगेश, ज्यावेळेस तपोवन मधील 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्यावेळेस आपण इतर ठिकाणी ही झाडं लावू असं सांगण्यात येत होतं। मग आता जर 300 झाडं तोडली गेलेली असतील तर त्या संदर्भात त्यानंतर इतर ठिकाणी झाडं लावली जातील असं काही महापालिकेकडून सांगण्यात आलंय का? खरं तर गिरीश महाजन यांनी 12,000 झाडं लावणार असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्यासाठीची राजमुंद्री इथून येणारी मोठी उंच झाडं जी 10 ते 15 फुटांची आहे ती आज नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। त्याची पाहणी सुद्धा सुरू झालेली आहे। कुठल्या ठिकाणी त्याची प्लांटेशन करायचं त्याचं सुद्धा पाहणी आज करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकूण जी काही वृक्षतोड होते त्याच्या बदल्यामध्ये आम्ही वृक्ष लावू आणि ती पण मोठी वृक्ष लावू आणि जी काही वृक्ष तोडली जातील त्याचं पुनर्रोपण करू असं त्यांनी म्हटलंय। मात्र एसटीपी प्लांटच्या बाबतीमध्ये हे झालेलं दिसून येत नाही। ती झाडं थेट कत्तल करण्यात आली आहे। तपोवनातलं जे आंदोलन चालू होतं त्या बाबतीमध्ये पुनर्रोपण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्यामुळे आता नेमकं खरंच
पुनर्रोपण होणार की कत्तल होणार हं. याकडे सर्वांचं लक्ष लागलं. नाही, खरंच योगेश, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मोकळ्या जागेवर झाडं लावली जातील, मात्र ज्या ठिकाणी ही झाडं आहेत ती तोडली जातील. त्याऐवजी मोकळ्या जागेवरच हे प्लांट उभे करावे आणि ज्या ठिकाणी ही झाडं आहेत त्या ठिकाणी ती झाडं ठेवावी, त्यांची कत्तल करू नये, हीच मुळात मागणी पर्यावरण प्रेमींची होती. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध केलेला होता. मात्र हा विरोध झुगारून आता या ठिकाणी एसटीपी प्लांटसाठी जवळपास 300 झाडं तोडली गेलेली आहेत. 447 झाडं तोडण्याची कायदेशीर परवानगी असल्याचा पालिका दावा करत आहे. त्यामुळे आता पर्यावरण प्रेमींची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.